नमस्कार. मी कवी अमोल लक्ष्मण कराळे, नवी मुंबई पोलीस, राहणार अहिल्यानगर, केडगाव. मी आज आपणासमोर मी स्वतः केलेली सुंदरशी काव्यरचना सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे हॉटेल. सदोबानं टाकलंय हॉटेल. सदोबानं टाकलंय हॉटेल, त्याचं पण गोनपाट फाटेल, त्याचं पण गोनपाट फाटेल. कळकटलेली कढई भट्टीवर, कळकटलेली कढई भट्टीवर, भजे काढी पाम तेलावर, भजे काढी पाम तेलावर. डाळीच्या पिठात मक्याचे पीठ, डाळीच्या पिठात मक्याचे पीठ, हिसाळायचा नाही का बशा नीट, हिसाळायचा नाही का बशा नीट. जिलेबी लाडू उघड्यावर, जिलेबी लाडू उघड्यावर, ढिगभर माश्या त्यावर, ढिगभर माश्या त्यावर. पायजामा पांढरा गंजी पांढरी, पायजामा पांढरा गंजी पांढरी, घामात भिजली त्याची ढेरी, घामात भिजली त्याची ढेरी. चार बाकडे मांडले बसायला, चार बाकडे मांडलेत बसायला, वडापाव पण हाय ऐकायला, वडापाव पण हाय ऐकायला. तळलेली मिरची खायला, तळलेली मिरची खायला, ठेवलाय रांजण पाणी प्यायला, ठेवलाय रांजण पाणी प्यायला. सदोबाकडं येळ नाही, सदोबाकडं येळ नाही, हॉटेल कामात खूपच घाई, हॉटेल कामात खूपच घाई. जुनाट भट्टी आवाज करी, जुनाट भट्टी आवाज करी, कढईत तेल उकळ्या मारी, कढईत तेल उकळ्या मारी. सदोबा हाय तयारीत, सदोबा हाय तयारीत, हॉटेलात बसलंय गिराईक, हॉटेलात बसलंय गिराईक. चहा बनवी आलं टाकून, चहा बनवी आलं टाकून, दूध टाकी हात राखून, दूध टाकी हात राखून. तालुका पोहतर सदोबाचं नाव, तालुक्या पोहतर सजोबाचं नाव. सस्ता हाय हॉटेलचा भाव, सस्ता हाय हॉटेलचा भाव. धन्यवाद.